हाय. मगाशी बबलू जे बोलला ना ते बरोबर बोलला. मी तुमच्या आवाजाचा खूप मोठा फॅन आहे. थँक्स. ते तुमचं जे विठ्ठलावरचं गाणं आहे ना हं? ते माझ्या प्लेलिस्ट मध्ये मी लूपवर लावतो. थँक्यू सो मच. ओके, तुझ्या वाटेचं सगळं ते ताराला का जातं ग? सॉरी टू से पण नाही म्हणजे वाईट नका वाटून घेऊ. तुमचा गाण्यातला आवाज आणि बोलतानाचा आवाज यात खूप फरक आहे. म्हणजे ते गाणं तुम्ही गायलं असं वाटतच नाही. नाही ऍक्च्युली तसं नाहीये काही. ते काय ना सारंग, त्याचं काय आहे ना की आत्ता एवढे वेदर चेंजेस होत आहेत ना, सारखं वातावरण बदलतं. कधी थंडी, कधी पाऊस, मध्येच गरम होतंय. त्यामुळे थोडा आवाजावर परिणाम झालाय. आणि आत्ता येताना गाडीत एसी इतका फास्ट होता ना, त्यामुळे थोडासा आवाज बदललाय, पण हरकत नाही. एक ग्लास गरम पाणी प्यायली की अशी ठीक होईल. आवाजाची काळजी घ्या प्लीज. आम्हाला थोडी बॅकस्टेजला व्यवस्था बघायची आहे. हां, मी तिला घेऊन जातो. हो प्लीज. ये तारा. तुला नाही वाटत तिचा गाण्यातला आवाज आणि हा आवाज यात फरक आहे? बहुतेक गाडीच्या एसी मुळे ना गाड्याचा सिस्टम हल्ला असं. मूर्ख आहेस का तारा? तुला किती वेळा सांगितलंय की बाहेर आलं की लोकांमध्ये जास्त मिसळत जाऊ नकोस. फक्त कोणी भेटलं की हाय हॅलो करायचं आणि निघायचं तिथून. कळलं? मग मी पण तुला किती वेळा सांगितलंय की मला गाणं गायला जबरदस्ती नको करू. बस, एक शब्द बोलायचं नाहीस पुढे. कळलं? ओके, मला आतनं असं वाटत होतं की ते सारंग साहेबांनी समजा खरं सांगून टाकावं, पण तुला कळत कसं नाही तारा? अगं जास्त तोंड उघडशील कुठे तर आजपर्यंत तुझी जी मी एवढी मोठी इमेज उभी केली आहे जगासमोर, तिचा 2 मिनिटात सत्यानाश होईल. बस बस, आता यापुढे तोंड उघडशील तर ते फक्त जेवायला. कळलं? निदान इथे असेपर्यंत तरी. अप्पू, कार्यक्रमाला सुरुवात होईल. मी भैरवी माईंच्या बॅग्स घेऊन येते. अगं अक्के मी उचलतो की. अप्पू, डॉक्टरांनी सांगितलं ना उचलायचं नाही म्हणून. अगं पण अक्के. अक्के बिक्के काय नाही हा. आपल्याला लवकर निघायला हवं, नाहीतर खाली सगळी गडबड होईल बघ. अगं थांब ग अक्के, वास पाय कसं मस्त यायले. ठेव की अप्पू. मम्मा, मम्मा ऐक ना, तिकडे माझ्याऐवजी सावली राहते हे जर सगळ्यांना कळलं असतं
तर काय झालं असतं? आजपर्यंत कळलंय का? अगं पण कधीतरी कळेलच ना, त्याचं काय? मम्मा मम्मा, तू मला माझ्या मार्गाने का जगू देत नाहीयेस तू? तुझा मार्ग? मुळात तुझा असा कुठला मार्गच नाहीये बेटा. तुझा मार्ग मी ठरवलाय. तो कुठे थांबवायचा, कुठे वळवायचा, सगळं मी ठरवणार आहे. तू त्याचे टेन्शन घेऊ नकोस. फक्त एक लक्षात ठेव, तुझं नाव तारा वझे आहे. या वझे आडनावाचं महत्व, याचं वजन कधी विसरू नकोस. संगीताचा किती मोठा वारसा आहे आपल्या घराण्यात आणि तो मी कुठल्याही परिस्थितीत खंडित होऊ देणार नाहीये, हे लक्षात ठेव. आणि तारा, सगळीकडे तुझ्याच नावाचा डंका वाजतोय आणि अजून काय हवंय तुला? मम्मा पण किती दिवस? जोपर्यंत ही भैरवी वझे जिवंत आहे तोपर्यंत तू त्याची काळजी करू नकोस. आणि हे सगळं बोलायची ही जागा नाहीये. तुझा आज जा, गाण्याची तयारी कर. जा.